श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या श्रावणामध्ये आपण करतो ते म्हणजे श्रावणी सोमवार. आपण इतर वर्षभर जरी सोमवार करत असलो तरी श्रावणातल्या सोमवारला विशेष असं महत्त्व आहे. आणि आता म्हणजेच 17 तारखेला पहिला सोमवार येणार आहे. श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार, ज्या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे. आणि या दिवशी आपण घरच्या घरी कशी पूजा करावी आणि आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक कसा करायचा आहे, सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि सेवा कोणत्या काळामध्ये कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, श्रावण महिना म्हटलं की आपल्याला पटकन काय लक्षात येतं तर सोमवार. म्हणजे श्रावण महिन्याला महादेवाचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं आणि आपण प्रत्येकजण श्रावणी सोमवार करत असतो. तर बघा, आपल्याला जर शक्य असेल, जवळपास कुठे मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण पूजा करू शकता. पण श्रावण सोमवारी मंदिरात तेवढा वेळ बसणे इतकी म्हणजे खूप प्रमाणात गर्दी असते, त्यामुळे आपण तेवढा वेळ तिथं बसून पूजा नाही करू शकत. त्यामुळेच आपण घरच्या घरी कशी पूजा करायची ते पाहूया. तर पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पाणी थंड असावं. तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता, दुधाने अभिषेक करू शकता. दुधाने अभिषेक करताना सुद्धा ते दूध मात्र कच्चं हवं. कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं. म्हणजे की जसं आपण विकत घेतो ते विकत घेतलेलं दूध जसं कच्चं असतं त्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि नंतर आपण परत पाण्याने अभिषेक करायचा आहे, म्हणजेच जल अभिषेक करायचा आहे. आणि ते जलसुद्धा थंड हवं. आपल्याला कोणतीही गरम वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करायची नाही. आणि शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला काहीच शक्य नसेल तर मंत्रपठण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मंत्र तुम्ही 108 वेळेस पठण करू शकता. नाही शक्य झालं तर 21 वेळेस, 51 वेळेस, एवढ्या वेळेस तर तुम्ही नक्कीच पठण करू शकता. जर आपल्याला कोणत्याच सेवा करणे शक्य नसेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र तर नक्कीच पठण करू शकतो. त्यानंतर मी इथं तामण घेतलेलं आहे आणि त्या तामणामध्ये थोडे तांदूळ ठेवत आहे. त्यावरती आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे. आता इथं मी तांदूळ घालून घेतलेले आहेत. आपण नेहमी जेव्हा तांदूळ ठेवतो म्हणजेच अक्षदा ठेवतो त्यावरती हळदी कुंकू टाकत असतो. पण आज आपल्याला हळदी कुंकू नाही टाकायचं. आज आपण फक्त तांदूळ म्हणजे अक्षदा ठेवायची आहे आणि त्यावरती शिवपिंड ठेवायचे आहे. आणि नेहमी आपण शिवपिंडीला भस्म लावत असतो. तर इथं शिवपिंडीला भस्म लावून घेत आहे आणि भस्म लावताना आपण नेहमी 3 बोटांनीच भस्म लावायचं असतं. जरी शिवपिंड छोटी असेल तरी प्रयत्न करून 3 बोटांनीच भस्म लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला फूल अर्पण करायचं आहे. शिवपिंडीवरती पांढऱ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत. आता महादेवाला पांढरा रंग प्रिय आहे, त्यामुळे आपण श्रावण सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. म्हणजे शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी वगैरे नेसू शकता. आणि तुम्हाला जवळपास भेटली तर पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही अर्पण करा. नाही भेटली पांढऱ्या रंगाची तर ठीक आहे, पण शक्यतो पांढऱ्या रंगाची फुलं अतिप्रिय आहेत महादेवाला, त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलंच अर्पण करा. त्यानंतर आपल्याला इथं शिवपिंडीला बेल अर्पण करायचं आहे. बेलपत्र तुम्ही कितीही अर्पण करू शकता. 108 बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. पण जर तुम्हाला तेवढे बेलपत्र नाही भेटले, जरी तुमच्याकडे एकच बेलपत्र असलं तरी सुद्धा बस आहे. फक्त ते बेलपत्र स्वच्छ असावं, कुठेही किडलेलं तुटलेलं नसावं. 3 पानं जी आहेत ते पूर्ण व्यवस्थित असलेलं बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तुम्ही ते ठेवायचं. प्रत्येक वेळेस सेवा करताना ते म्हणजे आपण जेव्हा शिवनामावली पठण करणार आहोत तेव्हा ते प्रत्येक नावाच्या वेळेस उचलायचं, परत ते ठेवायचं. म्हणजे जशी आपण 108 नावं घेऊ तर 108 बेलपत्र अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला एक बेलपत्रामुळे मिळणार आहे. यानंतर शिवपिंडीला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे आणि आरती करून घ्यायची आहे. तुम्ही शंकराची कोणतीही आरती करून घेऊ शकता. मात्र आपल्याला आरती करताना कर्पूर आरतीच करायची आहे. जरी तुम्ही दिवा वगैरे तुपाचा लावून करत असाल, निरंजन लावली असेल, तरी पण आपल्याला कापूर घेऊन कापुराच्या वडीनेच आरती करायची आहे. तर इथं मी पण आरती वगैरे करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक सोमवारी एक शिवमूठ अर्पण करायची असते. तर आपल्याला पहिल्या सोमवारी शिवमूठ आहे ती आहे तांदूळ, त्यामुळे आपल्याला इथं तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे. तर इथं पहा, मी असे तांदूळ घेतलेले आहेत. मूठ म्हणजे मुठीत बसतील तेवढे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आणि शिवमूठ म्हणजे जे धान्य आहे ते थोडेसे त्याच्यावरती पाणी शिंपडून ते
शिवपिंडीवरती अर्पण करायचे असते आणि असे धान्य तुम्ही 3 वेळेस अर्पण करू शकता. आता पहिल्या सोमवारी आहे तांदूळ, तर तांदूळचे शिवमूठ आपल्याला पहिल्या सोमवारी अर्पण करायचे आहे. आणि शिवमूठ अर्पण करत असताना सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र जप आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर इथं मी 3 वेळेस अशी शिवमूठ अर्पण करून घेतलेली आहे. श्रावणातल्या सोमवारी जर तुम्हाला धोत्र्याचं फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे, ते जर तुम्हाला भेटलं तर आवर्जून अर्पण करा. बेलाचं फळ अर्पण करा आणि जर तुम्हाला जवळपास मार्केट नसेल, नाही भेटल्या तरी काही हरकत नाही, पण जर भेटल्या तर अवश्य अर्पण करा. आणि नैवेद्यामध्ये तुम्ही एखादं फळ किंवा सरळ साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. आता श्रावणी सोमवार म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा करणे. तर सेवा काय करायची, तर बघा, भगवान शंकराची सर्वात प्रिय सेवा म्हणजे रुद्राभिषेक. जर तुम्हाला हा रुद्राभिषेक सामूहिक करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरात जाऊन सामूहिकरित्या रुद्राभिषेक करावा. किंवा तुम्ही घरच्या घरी पण रुद्राभिषेक करू शकता. आणि जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावरती पण अभिषेक करू शकता. श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं पठण केलं जातं. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य या ग्रंथाचं पठण करावं. पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी श्रावण सोमवारी 11वा अध्याय, शिवलीला अमृत ग्रंथातला 11वा अध्याय, त्याला रुद्र अध्याय म्हटलं जातो, तो अध्याय तरी आवर्जून पठण करायचा आहे. यानंतर बघा, शिवमहिम स्तोत्र, तुम्ही अभिषेक करताना पण शिवमहिम स्तोत्राचं पठण करू शकता. यानंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच भगवान शंकराची 108 नावं आपल्याला पठण करायची आहेत. आणि ही शिव नामावली पठण करताना आपण प्रत्येक वेळेस बेलपत्र अर्पण करू शकता, म्हणजेच आपले 108 वेळेस बेलपत्र अर्पण होईल. यानंतर तुम्ही शिवस्तुतीचं पठण करू शकता. महामृत्युंजय मंत्राची एक माळ तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी पण एक माळ, म्हणजेच 108 वेळेस आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे. तर आता बघा, श्रावण महिन्यातला सोमवार आहे, दिवसभर आपला उपवास असणार आहे, पण पूजा कोणत्या वेळेस करावी, तर जेव्हा प्रदोष समय असतो म्हणजे संध्याकाळी 6 वाजेच्या पुढचा वेळ, या वेळेत केलेली सेवा ही खूप खूप प्रभावी ठरते. कारण भगवान शंकराची सेवा ही प्रदोष काळामध्ये केली जाते. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करू शकता, नाही तर तुम्ही सकाळच्या वेळेसही करू शकता. सकाळी म्हटलं तर तुम्ही 10-10:30 पर्यंत सेवा करू शकता. आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये पूजा म्हणा, सेवा म्हणा नाही शक्य झालं तर दुपारी तुम्ही 4 नंतर सुद्धा सेवा पूजा करू शकता. तर घरच्या घरी आपण शिवपिंडीवरती साध्या सोप्या प्रकारे अभिषेक कसा करावा आणि पूजा कशी करावी याबद्दलची माहिती या व्हिडिओत सांगितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.